तर नमस्कार मित्रांनो. आज आपल्या शेतामध्ये असेच एक बाबा भेटले होते. तर बाबाचं ही शेळी पालन आहे. जवळपास एक 50 बकरी त्याच्याजवळ आहे. तर त्या बकऱ्याचं पूर्ण संगोपन ते सगळं टोटल तुम्हाला सांगतील. तर मित्रांनो त्याची एकदा मनोगत आपण ऐकून घेऊ. या बाबा समोर ते हाणून घेऊन आपण काय अडचण नाही ना. कुठं जाते बाकऱ्या कुठं नाही जात बाबा. मोठं बोलच थोडंसं बाबा. हे किती बाकऱ्या आहेत तुमच्याजवळ आता सध्या? काय बाकी 40 काही लहान मोठे सगळे 40 आहे का? खोटं नक बोलून तसं 50-60 बकरी दी. मग किती? 40 आहे ना. 40 आहे का? बरं. याचं सकाळी किती वाजता सोडता तुम्ही? 10ला काही 10:30ला टाइम होतो. असं आहे का? शेती करून तुम्ही हे करता समजा आहे ना? हा ना, शेती करून काढता ना तुम्ही? शेतीने करत नाही. शेतीने करत का? फक्त बकरीच का? हा. तर ही आपले सोयरे बाकीची मंडळी ही आपले शेजारी पाजारीचे बघू शकता मित्रांनो. तर हे शेळी पालनातून तुमचं वार्षिक उत्पन्न किती आहे? राम राम मामा. मोठ्या घाला ना. राम राम. राम राम. हा राम राम. तर याचं वार्षिक उत्पन्न किती तुमचं एका वर्षाला? 3-3.5 लाख रुपये होत आहे. 3-3.5 लाख रुपये. ही मित्रांनो युवा पिढीला लाजवेल अशी गोष्ट आहे. 3-3.5 लाख रुपयाचं उत्पन्न बाबा कमवते. तर आपल्याला युवा पिढीला काय झालं असं करायला? बाबा तुम्ही काय सांगू शकता आपल्या मित्रांना? आपण काय सांगू शकतो, करायला पाहिजे. केल्यावर होतंय. केल्यावर होतं का? हा. बरं बरं. करायला पाहिजे ना. नवीन पोराला आता त्यानं केलं चालतं ना. बरोबर आहे बरोबर आहे तुमचं. खरोखर हे मित्रा हो, तुम्ही आदर्श घ्या बाबाचा की एका वर्षाला 6 महिन्याला उत्पन्न सांगा तुमचं. 6 महिन्यात 12 महिन्यात 2 वेळेस जमते. 6 महिन्यात 2 वेळेस का? हा. 2 वेळेस 12 महिन्यात 2 वेळेस जमते. असं आहे का? बरं बरं. तुमचं म्हणणं काय बरं? नवीन पिढीला ह्या असं उद्योगधंदे करायला पाहिजे आपण का नाही? मोठे करायला पाहिजे. समोर करायला पाहिजे. करायला पाहिजे का? मग चांगलं आहे. करून धंदा हो का? ओरिजिनल नाही ते तर बरोबर आहे. आपण चोऱ्याने करू राहिलो. आपलं म्हणजे धंदा हा रुपये कमावता पाहिजे माणूस. गमावता नाही पाहिजे, कमावता पाहिजे. हा मित्रांनो असं असलं पाहिजे. तर हे तुम्हाला सुरुवात कशी केली होती तुम्ही? सुरुवात आपण 2च पाठी घेतल्यावर 2 पाठीवर सुरुवात करील भाऊ. 2 पाठीवर त्याची चांगली पाठ आली ठेवायची. पाठवली 2-3 वर्ष भक्कम झाली. म्हणजे बोकडे एकाचा पाठ ठेवायची असं केलं चांगली पाठ असली ठेवायची. तर तुमच्याजवळ किती आहे बरं? आमजवळ 2 बैल आहे, 2 गाई आहे. 2 गाई. बकऱ्या नाही तुमच्याजवळ? बकरी टाकले काऊन हो? बकऱ्याचं काय मी सारे बकरे घेतले. मलाच वळणं पाडतं सारेच्या. काय कवर असं नसलं पाहिजे ना. फायदा आहे की नाही पण त्याच्यात? फायदा आहे ना. जमीन किती तुमच्याजवळ? 4 एकर. 4 एकर जमीन आहे का? बर बर बर. ही आपली भाषेबा आहे. तुमच्याजवळ काय काय हो? 2 गाई आहे. हां. शेती आहे बाकी. शेती आहे. तर या असं उद्योगधंद्यासाठी काय तुमच्याजवळ? दुग्ध व्यवसाय आहे का काही? हा, दुधाची गाई. दूध व्यवसाय. किती चालतं बरं दूध तुमचं? चालतं 10 लिटर. 10 लिटर रोजचं. आणि ते कुठून येतं तुम्ही? नळणीला. काय रेट काय चालू आहे सध्या? 40 रुपये. तर रोज काय चालतं मग तुमचा? चालतो 500 असं. 500, 600 किंवा 400, 300 असं जसं काय दूध देईन तसं. बघू शकता मित्रांनो, याला कष्ट आहे. त्या संकरित गाई आहे तिकडे दिसत आहे तुम्हाला दूर त्या तिकडं. तर या असे उद्योगधंदा पाहिजे. हे मामा आहे आपले. करायला पाहिजे. काय म्हणलं? करायला पाहिजे. चांगलं आहे ना. बर. ते बाबा आहे बाबा सातत्य त्याला. बाबा या ना इकडं थोडंसं. येऊ राहिले बाबा. काय कुरड गेरडे कोणत्या झाडात मुंडकं तोडून टाकते बाकडे. नाही नाही तसं नाही. बाबाच्या हातात ते तुम्हाला भे वाटत असेल तसं नाही बाबाचं काम. बाबा एकदम गरीब आहे. बरं बाबा ऐका ना. हे तुम्हाला आपल्या हे बकऱ्या जर विकायच्या म्हणलं तुम्हाला तर हे उत्पन्न किती राहील बरं? सगळं समजा टोटल विकायचं म्हणलं तुम्हाला तर म्हणजे सारं विकून टाकायचं. हा समजा विकायचं नाही, जर उत्पन्न धंदा विकास ठरलं तर किती येते? किती उत्पन्न आहे तुमचं सगळं? किती 2-4 लाखाचं आहे ती. 4 लाख रुपये निवळ. बघू शकता 15-15 हजार म्हणजे 20-20 हजार खाली बकरी 18 मध्ये मागितली मी ती एक लाल. 18 मध्ये मागितली? लाल बकरी एक. म्हणजे काय बकरी जानवर चांगला असलं चांगले पैसे ना. तर
तुम्ही नवीन पिढीला काय सांगू शकता बरं? आता करायला पाहिजे नवीन पिढीला. मी काय सांगू शकतो आता म्हणजे ज्यादा पटलं ते करतंय. आता पोरानं करायला पाहिजे ना. आता आपलं समजा शेती कमी आहे, जोडधंदा 4-2 बाकऱ्या सांभाळायचा का? हा, शेतीला जोडधंदा म्हणून हे हा, मित्रांनो तुम्ही हे जोडधंदा म्हणून काहीतरी करा. करायला पाहिजे मित्रांनो. बरं, आपल्या मित्रांना सबस्क्राईब करा सांगा एकदा. आपल्या मित्रांना सबस्क्राईब करा सांगा म्हणा. आपल्या व्हिडिओला सबस्क्राईब करा म्हणा. सबस्क्राईब करा हा सांगायचं. हा म्हणा सबस्क्राईब. सबस्क्राईब करा मित्रांनो. हा मित्रांनो, ह्या व्हिडिओला सबस्क्राईब करा म्हणा. सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.